दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं आंदोलन सरकारने बळाचा वापर करून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली। वांगचुक यांचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होतं, मात्र सरकारने पोलिसांचा बळाचा वापर करून वांगचुक यांना उचलला आहे। ही हुकुमशाही असून 2029ची निवडणुकीही हे सरकार होऊ देणार आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचं जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू होतं सामाजिक कार्यकर्त्यांचं 21व्या दिवसाला उचलून सोनम वांगचुक यांना उचलला आणि देशांतर करून आले पोलीस। खरं तर घटनेने आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संविधानाने अधिकार दिलाय। संवैधानिक मार्गाने आंदोलन करा आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्या। खरं तर केंद्र सरकारला, राज्य सरकारला कुठल्याही बाबतीतला त्रास नसताना सोनम वांगचुक हे आपल्या देशातली सर्वात महत्वाची परीक्षा नीट, ज्याच्यामध्ये पेपर लीक झाला, पोरांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि अनेक मुलांनी आत्महत्या केल्या। काय मागणी हो त्यांची? साधी मागणी आहे की त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तरच मी उपोषण माझं आंदोलन मागे घेईल। इतक्या साध्या गोष्टीवर सरकार त्यांना भेटायला सुद्धा गेलं नाही। उलट पक्षी काल रात्री त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला। तिथं पोलिसाला छावणीचं स्वरूप आणलं, साध्या वेशात लोक गेली आणि त्यांना उचललं। जर तुम्हाला आंदोलन करू द्यायचं नाही असं जर करणार असाल तर या देशामध्ये लोकशाही आता शिल्लक राहिली का असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। खरं तर त्यांना पहिल्यांदा बोलणी करायलाच गेले 15 दिवसापासून तुम्ही कोणी जायला तयार नाही आणि गेलात तर पोलिसाचा बळाचा वापर करून त्यांना उचलून तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन चाललात किंवा आंदोलन बंद पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताय। याचा मी खऱ्या अर्थाने तर जाहीर निषेध करतोच, परंतु येणारी 2029ची निवडणूक सुद्धा ही होऊ देणार आहे की नाही असा प्रश्न आता लोकांच्या मध्ये निर्माण झालाय आणि लोकशाही शिल्लक राहिलीच नाही असा जर प्रश्न झाला तर उद्या काय होईल हा प्रश्न खऱ्या अर्थाने सर्वसाधारण नागरिकांमध्ये भेडसावतो। देशामध्ये प्रस्थापित होत आहे का नाही आताच चालू आहे। मला सांगा, एखाद्याचं आंदोलन जर दडपलं जात असेल तर याचा अर्थ काय होतो? लोकशाही आहे का? नाही। याच्यापूर्वी अण्णा हजारे उपोषणाला बसले, याच्यापूर्वी रामदेव बाबा उपोषणाला बसले, केजरीवाल हे सगळे 2014ला उपोषणाला बसले। मनमोहन सिंग साहेबांनी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना तिथं पाठवलं आणि त्यांना पत्र देऊन सरकारचं आंदोलन मागे घ्यायला लावलं, उपोषण सोडायला लावलं। याचा अर्थ काय होतो? त्यावेळेला ती लोकशाही जिवंत होती। आज काय होऊ लागलं? आजची लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, हुकुमशाही सुरूच आहे ऑलरेडी। अनेक ठिकाणी रस्ते न बांधताच पैसा उचललेला, भ्रष्टाचार झालेला आहे समोर आलेला आहे। त्यावेळेला आता तुमचं काय जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काम न करता पैसे उचलणं, रस्त्याचं काम न करता पैसे उचलणं, निकृष्ट दर्जाचं काम चालू असून त्याचे पैसे उचलणं, असं अनेक ठिकाणी मला पाहायला मिळालं। त्या वेळेला मी त्या वेळेला तक्रारी त्या शासकीय यंत्रणेला केल्या, अद्याप त्याच्यातून काही आउटपुट मिळालेलं नाही। शेवटी अशी शंका मनाला येते की या सगळ्यांना नेमकं झालं तरी काय? की सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे का असा प्रश्न कधीतरी माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होतो। झालं नाही, 2 डेप्टी इंजिनियर सस्पेंड झालेले आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे, त्यामुळे आउटपुट झालं नाही असं कसं म्हणतात? ऐका ना, ते काही दिवसानंतर रजिस्ट्रेट होतील, मी तुम्हाला त्यावेळेला निरोप देईल की त्यांची चौकशी संपली। ऐका ना, त्यांची चौकशी संपली आणि त्यांना पुन्हा बायजत बरी करण्यात आला, हाच निरोप मिळेल। त्याच्यापेक्षा काय वेगळं येणार आहे? याचबरोबर कामगार मध्ये जे विषय आहेत त्यांच्यात मोठा भ्रष्टाचार काढलाय। काही कामगारांच्या वस्तू ज्या आहेत त्या नेत्यांच्या गाड्या त्यांनी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून समोर आणल्या। मला एक सांगा, सरकार यांचंच आणि भ्रष्टाचार सुद्धा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार नाही हे जेव्हा सत्ता पक्षातले आमदारच सांगायला लागले। अर्जुन भाऊ खोतकरांनी इथले आपले आमदार आहे या शहराचे, त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं ह्या कार्यकारी अभियंत्यांनी 10% मागितले, त्या बाई मॅडम हे कोणी त्यांनी पैसे मागितले आणि हेच लोक सांगायला लागले। म्हणजे यांनी पक्क करून टाकलंय, सांगून टाकलं, आता आम्हाला पुन्हा आरोप करायचं काम नाही राहिलं। हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे आणि आम्ही म्हणत नाही, लोणीकर साहेबांनी खोतकर साहेबच म्हणू लागले, ते खरं आहे।